काय म्हणलंय बघा या प्रॉब्लेम मध्ये, मास ऑफ 2 into root 3 kg acted upon by two forces which are inclined to each other 60 degree, which are inclined to each other at 6 degree each, of magnitude 1 Newton, acceleration of that mass in SI system विचारलं, ऍक्सलरेशन विचारलं. मग ह्यामध्ये काय फाइंड करायचंय, ऍक्सलरेशन फाइंड करायचंय. तर मी एक बॉडी दिले, बॉडीचं मास किती दिलंय, दॅट बॉडीज मास गिवन आहे किती, इट इज 2 into √3 kg. बरोबर. आणि ह्या बॉडीवर 2 फोर्स ऍक्ट होतात. √3 बरोबर, √3. हा, ह्या बॉडीवर 2 फोर्स ऍक्ट होतात. दे आर इन्क्लाइंड इच अदर ऍट 60. मग मी काय करतो की ऍझ्युम करतो, कसं ऍझ्युम केलं चालतंय, की एक फोर्स ओके 1 न्यूटनचा आहे आणि दुसरा फोर्स किती आहे, 1 न्यूटनचा आहे ना. आणि ह्या दोघांमध्ये अँगल किती आहे, 60. दोघांमध्ये अँगल किती आहे, 60. गॉट इट. आपल्याला काय काय फाइंड करायचं आहे, इज बिकॉज ऑफ दॅट इट्स मुव्हिंग इन दिस डिरेक्शन. ए मीटर पर सेकंड, हे ए फाइंड करायचं. बाय फॉर्म्युला एफ इज इक्वल टू व्हॉट, एम ए. आता बघा, लक्ष द्या, मास दिले, ए दिले, बट फोर्स, ह्या दोन फोर्स मधला अँगल 60 आहे. मग जर आपण विथ हॉरिझॉन्टल म्हटला, ह्यामध्ये ऍक्टेड इन्क्लाइनेड 60, ह्या दोघांचा मधला अँगल म्हणजे रिझल्टंट फाइंड करायचं म्हटला, तर रिझल्टंट हा बायसेक्टर असतो. त्यामुळं अँगल ते होणार 30 अँड हिअर ऑल्सो व्हॉट, दोघांचा अँगल टोटल 60 आहे. इज इट क्लिअर. मग ज्यावेळी आपल्याला फोर्स फाइंड करायचा आहे, तर थेरी काय, बॉडी आपण अज्युम काय केले, अलॉंग एक्स एक्सिस. कुठल्या ऍक्सिसला अज्युम केलं असतं, तर रिझल्टंट त्या ऍक्सिसला असता. म्हणजे ह्या रिझल्टंट फोर्सचं आणि ऍक्सिलरेशन डिरेक्शन एक, किंवा बॉडी मूव्ह इन डिरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स. मग आपल्याला रिझल्टंट फोर्सचा किंवा ह्या दोन फोर्सचा अलॉंग द डिरेक्शन ऑफ ऍक्सिलरेशन आपला कॉम्पोनंट पाहिजे. ओके. मग ह्या वनचा ह्याला मी F1 म्हणतो अँड लेट से दिस ॲज F2. ओके. अलॉंग एक्स कॉम्पोनंट काय येणार, तर इट इज लाईक दिस, असं होणार, ऍक्ट होणार. ही बॉडी आहे. ओके. हे जे दोन कॉम्पोनंट आहेत, हे दोन कॉम्पोनंट कुणाचे, F1 F2 चे. F1 चा कॉम्पोनंट काय येणार, अलॉंग एक्स F1 cos 30. अंडरस्टूड. अँड दॅट ऑफ F2 cos 30. हे दोन कॉम्पोनंट आहेत. ह्या दोघांचं ऍडिशन आपल्याला करायला लागणार. अंडरस्टूड. इज इट क्लिअर. ह्या दोघांचं काय करायला लागणार आपल्याला, ऍडिशन. म्हणजे रिझल्टंट किती येणार, रिझल्टंट इज F1 प्लस F2 आणि cos 30 मी कॉमन घेतलं, एवढा रिझल्टंट येणार. हे कळालं. दोघं राईटला आहेत बघा. आणि याचा जर वाय कॉम्पोनंट म्हटलं, साईन घेऊन चालणारच नाही, एकमेकाला कॅन्सल करणार. ह्याचा साईन जर कॉम्पोनंट मी म्हटलो,
तर साइन कॉम्पोनंट कसा येतोय की ठीक आहे, हा साइन कॉम्पोनंट इथे मी दाखवतो बघा. ओके, हे फोर्स असे आहेत. हा F1 अँगल आपण बायसेक्टर 30 घेतला आणि हा F2 ह्याचा अँगल बायसेक्टर किती घेतला 30 घेतला. मग हे दोन जे व्हर्टिकल कॉम्पाउंड होते F1 sin 30 and F1 F2 sin 30, thus they will cancel each other because दोघांचं मॅग्निट्यूड तेच आहे, बरोबर आहे ना. आणि त्यामुळे एकमेकाला कॅन्सल करणार. त्यामुळे फक्त हॉरिझॉन्टल कॉम्पाउंड केला आणि त्याच डिरेक्शन मध्ये बॉडी मूव्ह होते ऍक्सलरेशन येणं. इज इट क्लिअर? अंडरस्टूड? हे कळलं का तो? ओके, काय केलं ते? ओके, वी हॅव टू फाइंड आउट रिझल्टंट फोर्स. मग फोर्स बाय न्यूटन्स लॉ ऑफ फोर्स इज मास इंटू ऍक्सलरेशन. ओके, फोर्स किती आहे? F1 प्लस F2 इंटू कॉस 30 एम ए. आता व्हॅल्यू पुट केली आपण. F1 किती आहे 1, F2 किती आहे 1, कॉस 30 √3/2, बरोबर. मास किती आहे 2 √3 इज एक्सलरेशन, बरोबर. इथं √2 √3 गेट कॅन्सल. मी काय राहिलं फक्त हाफ इज इक्वल टू ए. आणि तेव्हा ए किती आलं? ए आलं 0.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज आन्सर. अंडरस्टूड? आता लक्ष द्या, प्रॉब्लेम झालाय, ठीक आहे. मला कळालं का नाही मला माहित नाही, म्हणून मी अजून सांगालो एक्स्ट्रा. लक्ष द्या की अशी सिस्टीम होती की दोन फोर्स मध्ये अँगल 60 आहे, तर एक फोर्स आपण असा ऍज्युम केला ऍक्ट होतोय बॅडीवर में टूवर्ड्स, आणि दुसरा फोर्स असा ऍज्युम केला F2. दोघांमध्ये अँगल किती आहे 30 30, म्हणजे किती झाला 60. आता ह्याचा एक्स कॉम्पोनंट मी इथे दाखवतो, इथे दोन्ही कॉम्पोनंट एकत्र येतील म्हणून इकडे दाखवतो. एक्स कॉम्पोनंट कसा असणार आहे अलॉंग एक्स एरो टूवर्ड्स, इट इज F1 cos 30, A1 cos 30. दोघांचं मॅग्निट्यूड तेच आहे काय. आणि वाय कॉम्पोनंट काय असणार, इट इज F1 sin 30. अंडरस्टूड? तसंच इकडं एक्स कॉम्पोनंट एरो कुठे आहे टूवर्ड्स, म्हणजे टूवर्ड्स कॉम्पोनंट टूवर्ड्स, इट इज F2 cos 30 and this one F2 sin 30. आता काय होईल ज्यावेळी आपण एक्स आणि वाय सेपरेटली ऍड करतोय, तेव्हा एक्सला एक्स गेट, एक्सला दोघांचा एरो काय सेम आहे, सेम आहे त्यामुळे ऍड झाले ते. आणि वाय ला दोघांचा एरो काय अपोजिट आहे, म्हणून हा वाय कॉम्पोनंट घेतलाच नाही कॅल्क्युलेशन. मी काय आलं, फक्त आपण रिझल्टंट फोर्स घेतला किती कॉस कॉम्पोनंटचा. इज इट क्लिअर? हे पार्ट का आला? ओके, हेच इम्पॉर्टंट होतं. त्यामुळे रिझल्टंट म्हटला तर कॉस 30 कॉमन, इट इज F1 प्लस F2 cos 30. क्लिअर?